नाशिकमध्ये 255 कुटुंबांनी धर्मांतर केलेलं होतं. दरम्यान नाशिकमधील या कुटुंबांनी रामानंद नरेंद्रचार्य यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रामानंद नरेंद्रचार्य आहेत. 255 जे हिंदू कुटुंब आहेत ते पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये आलेले आहेत. असं समजतं की त्यांना काही आमिष दिलं गेलं होतं, त्यामुळे ते तिकडे गेले होते. हिंदू धर्मातून बरेच लोक म्हणजे प्रचंड संख्या आहे ही धर्मांतरित झालेले ईसाई मिशनरी जे आहेत. ईसाई मिशनरी आमच्या हिंदू धर्मातून त्यांना ख्रिश्चन करून घेत असतात, बाप्तिस्मा करून. तर अशी खूप कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये, असे खूप संख्या सांगता येईल, लाखोंच्या घरामध्ये आहे. तर आम्ही जगद्गुरू रामानंदाचार्य या गादीवर आहोत. आमचं नाव आहे नरेंद्राचार्य. तर आम्ही घर वापसी हा जो कार्यक्रम करून उपक्रम, मी तसे अनेक उपक्रम राबवतो. सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचं कार्य केलं जातं. मग बॉडी डोनेट असू दे, ऑर्गन डोनेट असू दे, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काम असू दे, वृक्ष लागवड असू दे, कच्चे बंधारे बांधणे असू दे, किंवा नेट झिरो झालं पाहिजे त्याच्यासाठी काम असू दे. आमच्या 53 ॲम्ब्युलन्स महाराष्ट्रामध्ये विनामूल्य सेवा देतात 24 तास हायवेला. आता जवळजवळ 16-17 वर्ष ते काम करतो आहे. असे अनेक उपक्रम आहेत. त्यातलाच आमचा एक उपक्रम आहे घर वापसी. आम्ही आतापर्यंत 1,54,000 आणि 591 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये आणलेलं आहे. त्याचाच एक हा भाग आहे. आज आम्ही नाशिकमध्ये म्हणजे काल आम्ही नाशिकला होतो, तर काल 255 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश दिलेला आहे. त्यांना शुद्धीकरण करून पुनर्प्रवेश दिलेला आहे. हे ख्रिश्चन मिशनरी काय करतात, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतात आणि त्यांना फसवतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा, अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना फसवलं जातं, त्यांना दिशाहीन केलं जातं आणि त्यांचा बाप्तिस्मा करून ख्रिश्चन बनवलं जातं. त्या कुटुंबांना घरवापसी या कार्यक्रमांना आम्ही हिंदू धर्मामध्ये घेत आहोत. नक्कीच आपण जर बघितलं तर अनेकांकडनं मागणी केली जाते, अनेक हिंदू संघटना आहेत त्यांच्याकडनं मागणी केली जाते की धर्मांतर बंदीचा कुठेतरी कायदा असावा म्हणून. काय वाटतं आपल्याला? नक्की ते म्हणजे मागणी केली ती स्तुत्य आहे. आणि आम्हाला हल्ली 1-2 दिवसापूर्वी कुठल्या तरी मीडियाच्या माध्यमातून ऐकायला मिळालं आहे की महाराष्ट्र सरकार याच्यावर धर्मांतर बंदी कायदा आणू इच्छित आहे. त्यामुळे जर खरंच महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचा कायद्याचा प्रारूप तयार केलं आणि विधेयक स्वरूपामध्ये आणलं, कायदा स्वरूपात आणलं, तर महाराष्ट्र सरकारचे हिंदू धर्माचा एक धर्मगुरू या नात्याने, कारण दक्षिणेकडचं मी रामानंदाचार्य आहे, जसे दक्षिणेकडचे शंकराचार्य शृंगेरी पीठ आहे, तसं वैष्णवांमध्ये दक्षिणेकडचं रामानंदाचार्य पीठ, वैष्णवपीठ आमचं आहे. तर त्या वैष्णवपीठाचा आचार्य म्हणून मी महाराष्ट्र शासनाचं नक्कीच कौतुक करेन, कारण धर्मांतर होणं अत्यंत आवश्यक आहे. धर्मांतर कायदा जो आहे धर्मांतर बंदी कायदा येणं आवश्यक आहे. आज लव जिहाद असेल किंवा हे ख्रिश्चन लोकांचं जे धर्मांतराचं काम चालू आहे, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. जगाच्या पाठीवर पाहिलं तर हिंदूंचा एक पण देश नाही. या देशामध्ये हिंदू जो आहे तो अल्पसंख्याक होत चाललेला आहे वेगळ्या कारणानं, आणि आम्ही आमचं कुटुंब जे ते फार मर्यादित करत चाललेलो आहोत. म्हणजे का तर आमच्या देशाची लोकसंख्या वाढू नये म्हणून. परंतु मुसलमान तो नियम कधी पाळत नाहीत, ख्रिश्चन कधी पाळत नाहीत. आम्ही फक्त हिंदू पाळतो. आणि कायद्याने आम्हाला असणारी जो अधिकार आहे, 2 वास्तविक त्यांच्या मुसलमानांचं सांगणं असतं की आमच्या कायद्यामध्ये नाही, ही अल्लाची देण आहे. मग आमच्या पण तसं पाहायला गेलं तर कायद्यामध्ये नाही आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती आहे आमचे साधुसंत आशीर्वाद द्यायचे. तरीसुद्धा आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. त्यामुळे या देशामध्ये संविधान जर मानणार असेल तर मुसलमानांनी पण आपली संख्या कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे, ख्रिश्चनांनी पण ठेवली पाहिजे आणि हिंदूंनी पण ठेवली पाहिजे. त्यामुळे आम्ही 2 आणि आमचे 2 हा जो कायदा झालेला आहे त्यानुसार तरी किमान हिंदूंनी काय करा, आपल्याला 2 मुलं होऊ द्यावीत, जेणेकरून आपली संख्या झपाट्यानं खाली येत चाललेली आहे. कारण मुसलमानांची संख्या प्रचंड वाढत चालली. उद्या ही संख्या वाढत गेली. आज MMM नावाचा जो पक्ष आहे 2 नंबरला आला आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही हळूहळू जर झपाट्यानं वाढला प्रकार तर संविधानाचं राज्य चालत असतं. मुस्लिम संख्या जास्त वाढली की त्यांचे उमेदवार येतील, त्यांचे उमेदवार आले की संविधानाची मोडतोड करायला किती वेळ लागणार. आतापर्यंत जे 1947 पासून जे आम्ही संविधान वापरतो, किती वेळा तर त्या संविधानामध्ये चेंजेस झालेले आहेत. तशा प्रकारे चेंजेस होतील ना, हिंदूंना जगणं कठीण होईल जाईल. आज बांगलादेशमध्ये जी हिंदूंची स्थिती आहे ती स्थिती भारतामध्ये सुद्धा होईल. त्या हिंदू बांधवांनी मी आपल्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो, तुम्हाला किमान 2 तरी मुलं कायद्यानं दिलेले आहेत अधिकार, तो तरी बजावा आणि आपली हिंदूंची संख्या कमी होऊ देऊ नका, असं मी धर्मगुरू या नात्यानं सर्व हिंदू बांधवांना आवाहन करेन.
त्याचबरोबर तुम्ही देखील म्हणालात की काय जे कुटुंब आता पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये आले त्यांना काही पद्धतीचं आमिष दिलं गेलेलं होतं, कुठेतरी सरकार या गोष्टींसाठी कमी पडतं आहे का? सरकार तर निश्चितच कमी पडतं आहे, कारण ही धर्मांतर रोखण्यासाठी जे कायदा केला पाहिजे तो होत नाही आहे. त्यानंतर शाळा कॉलेजमध्ये जे मुलांचा माइंड सेट केला जातो तो कुठे कॉन्व्हेंट शाळेमध्ये केला जातो. कॉन्व्हेंट शाळांना गव्हर्नमेंट फंड्स देतं, ग्रँट देतं, मदरशांना फंड देतं, पण महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पैसे दिले जात नाही. आणि आज क्रेज काय आहे की शेतकऱ्याचा पण मुलगा हा इंग्लिश मिडियममध्ये शिकला पाहिजे म्हणून शेतकऱ्याची पण इच्छा असते. अगदी भांडवी कुंडीकार घासणारी जी बाई असते तिलाही वाटत असतं माझा मुलगा इंग्लिश मिडियम, माझी मुलगी इंग्लिश मिडियममध्ये शिकली पाहिजे. आणि त्यामुळे लोकांचा इंग्लिश मिडियमकडे कल वाढलेला आहे. आणि तो कल वाढलेला असल्यामुळे कॉन्व्हेंटवाल्यांचं फावलेलं आहे. आणि तिथे ती जी मुलं जातात नर्सरीपासून अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत, तिथे येशू हा मसीहा कसा आहे आणि तो सगळ्यांचा तारणहार कसा आहे हे जे शिकवलं जातं आणि हिंदू संस्कृतीबद्दल म्हणजे बरळ ओकली जाते. त्यामुळे जास्त नुकसान तिथे होतं आहे. म्हणून गव्हर्नमेंटच्या हातात आहे. गव्हर्नमेंट सगळ्यांना जर शिक्षणाची सुविधा करू शकतं तर गव्हर्नमेंट इंग्लिश मिडियमना फंड्स का देत नाही, ग्रँट का देत नाही, त्यांनी द्यावं आणि हिंदू धर्म सावरण्याचं काम करावं. नक्कीच आपल्यासोबत रामानंद नरेंद्राचार्य होते. खरं तर त्यांनी या ठिकाणी घर वापसी या उपक्रमाच्या माध्यमातून 255 कुटुंबांची घर वापसी जी आहे ती केलेली आहे. नाशिकमध्ये त्यांचा भव्य असा एक सत्संग जो आहे तो सुरू आहे आणि काल त्यांच्याच उपस्थितीमध्ये या कुटुंबांनी पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला आहे. कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.